एका गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. घरात आई आणि तिचा लहानगा मुलगा होता. वडील लवकर वारल्यामुळे घराची सगळी जबाबदारी आईच्या नाजूक खांद्यावर होती. ती दिवसभर शेतात काम करायची आणि मिळेल ते काम करून आपल्या मुलाचं पोट भरायची. एक दिवस गावात मोठी आग लागली. लोक सैरावैरा धावत होते. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या घरांना आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना पाहून लोकांचा धीर खचला होता. त्याच गोंधळात एक आई आपल्या लहान मुलाला घेऊन सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होती. आगीच्या धुरामुळे आणि भीतीमुळे तिला काही दिसत नव्हतं. अचानक तिचा पाय एका दगडाला अडखळला आणि ती खाली पडली. तिच्या हातातून तिचा मुलगा निसटला आणि गर्दीत कुठेतरी हरवला. आईला आपल्या दुःखाचं आणि भीतीचं भान राहिलं नाही. तिने डोळे मिटून आपल्या मुलाच्या नावाने मोठ्याने हाक मारली. तिचा आवाज त्या आगीच्या गडबडीतही घुमला. आश्चर्य म्हणजे थोड्याच वेळात तिला तिच्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तिने त्या दिशेने धाव घेतली आणि पाहिलं. तिचा मुलगा एका पडक्या भिंतीच्या आडोशाला घाबरून बसला होता. तिने लगेच त्याला घट्ट मिठी मारली. आगीमुळे त्या कुटुंबाचं सर्वस्व जळून खाक झालं होतं. पण त्या आईला आपल्या मुलगा परत मिळाल्याचा आनंद सर्वात मोठा होता. तात्पर्य, आईची माया आणि तिचं प्रेम हे जगातील सर्वात मोठं आणि अनमोल असतं. ती आपल्या मुलांसाठी कोणत्याही संकटाचा सामना करू शकते. तिच्या हाकेत आणि तिच्या काळजीमध्ये एक अद्भुत शक्ती असते, जी मोठ्या संकटातूनही मार्ग काढायला मदत करते.